मंत्रालय परिसरात देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता सतर्क झाले। मंत्रालय परिसरात ओळखपत्र पाहून आता प्रवेश देण्यात येतोय। पुढे एकंदरीतच या सुरक्षेसंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मी सध्या मंत्रालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आहे। आज देखील मंत्रालयाच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। बॅरिकेड्स लावून कडेकोट अशी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। 2 फेजमध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हा जो आपण कॅमेऱ्यात जे दिसतोय हा दिसणारा जो जाणारा रस्ता आहे तो मंत्रालयाच्या दिशेने जाणारा रस्ता आहे। तर दुसरीकडे विधान भवनच्या दिशेने जाणारा रस्ता देखील त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेला आहे। मंत्रालय, विधान भवन या संपूर्ण परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। संपूर्ण वाहतूक आहे ती दुसऱ्या दिशेने वळवण्यात आलेली आहे। पहिल्या दिवसापासून या ठिकाणी मंत्रालयात कडेकोटाची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। मराठा आंदोलक या ठिकाणी जाऊ नयेत याची खबरदारी म्हणून हा पूर्ण रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।